पुंडलिक त्याच्या माता पित्यांची सेवा करत असताना पांडुरंगाच्या मनात आली पुंडलिकाची निस्सीम भक्ती आणि त्याची माता पित्यांवरची श्रद्धा आणि त्याची परीक्षा घ्यावी, त्याला एक भेट द्यावी. काय द्यावी? भेट द्यावी. जोराने बोलायचं. काय द्यावी? देव पांडुरंग त्याच्या दारी पोहोचले तेव्हा तो त्याच्या माता पित्यांची सेवेत खूप मग्न होता. पांडुरंगाने त्याला हाक मारली. काय मारली? हाक मारली. कशी मारली? पुंडलिका, ए पुंडलिका. कशी मारली? व्हेरी गुड. पुंडलिकाला प्रश्न पडला काय करावं, माता पित्यांच्या सेवेत खंड कसा पाडावा. त्यावेळी त्याने जवळच असलेली पांडुरंगाकडे भेटली आणि त्याला विनंती केली की तिथे उभे राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत विटेवर उभे राहण्याची विनंती त्याने पांडुरंगाला केली. पुंडलिका माता पित्यांची सेवा पूर्ण झाल्यावर भगवंताजवळ आला. त्याने देवाची क्षमा मागितली. काय मागितली? क्षमा मागितली. काय मागितली? जोराने बोलायचं. देव त्याच्या मातृपितृ भक्तीने खूप प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. वर मतलब आशीर्वाद. ठीक है, आपको क्या चाहिए? हमसे पूछते ना, इफ यू डू वेरी गुड थिंग्स वी आस्क ना क्या चाहिए. सो भगवान ने उनको पूछा कि आपको क्या चाहिए. यस. देव पुंडलिकाने सांगितले देवा मला माझ्यासाठी काहीच नको, तू तुझ्या भक्तांसाठी इथेच थांब. त्यांचे दुःख तुझ्या दर्शनाने दूर होते. देवाने म्हटले तथास्तु. काय म्हटले? येस. म्हटले विठ्ठल देव तेव्हापासून विठ्ठल देव पंढरपुरात विराजमान झाले. अशी ही पुंडलिकाची गोष्ट. आपले सगळे वारकरी पायी वारी करत असतात, पंढरपुराला जातात. तेव्हापासून ही अशी वारकरी परंपरा सुरू झालेली आहे.